शीतलारी दिशा उजळून आला नभा रंग सुवर्णी नटली धराणी दव बिंदूंचा शालू नवा दव बिंदूंचा
काय करू गोकुळाच्या राजा यशोदेच्या काना कुठे शोधू तुला तुझ्या मुलीच्याशिवाय माझा दिवसच जात नाही पण राणी नाही तू तिथं जातोस काना कुठे आहेस तू काना पुढे ये तुला कधी भेटेल असं झालंय मला राधे, मी नेहमी तुझ्या जवळच असतो ना. मग एवढी नाराज का होतेस? आता एक आठवण मागू. नको काना पाणी नुसतं निघाले आणि नसल तिकडे आली राधे, हे ग काय? तुझं एकच गाणं म्हण. नको काना खूप उशीर झालाय येते मी हॅलो नाशिक पैसा काना वेडी तुझा प्रेमाला वेडी तुझा प्रेमा ही राधा वेडी तुझा प्रेमा वेडी तुझा प्रेमा तुला जपले करता ही राधा वेडी तुझा प्रेमा तुला जपले रे करता ही राधा वेडी तुझा प्रेमा Thank you.
अगं कसं झालं माहितीये, माझ्या मुलग्यातच लग्न उठली. मुलगी काय सापडेना, मुलीची चव आली. मुलीला मुंबईला नवरा पाहिजे. काय करायचं ग, त्या गावातल्या लोकांनी काय करायचं. आता मुंबईचं एक सगळं येतं, ते कुठून येतं, पिकतंय कुठे, कोकणात. तो नवरा नको, कारण त्याचं उत्पन्न जास्त आहे ना. आणि मुंबईला जर गटर साफ करत असेल ना तरी तो चालतोय, पण गावातला मुलगा नको. बरं ते जाऊ दे. अरे पोरीनं मग अशी म्हातारी कोण का बोलली. हा कोण नाही बोललं. हे बघ तिथं मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी माझ्या येणार नाही. जा तुझी शपथ. म्हातारी म्हणजे असं तुला वाटतं काय, उचलला खुळकुळा आणि फेकून दिला. अगं शहाणी ना, म्हातारीचा जरा आदर करायला शिका. आलं का ध्यानात. हे म्हातारीचा चल गा येणार नाही. तुला यायचं असेल तर ये, नाही तर नाही दिसतील तर अरे ही तुला बोलली, म्हातारी तुला बोलली. सकाळी सकाळी माझा भरलेला हांड्या निराला भावानी उचलू. काय झालं, हंडत ना नेला होता. अगं म्हातारीला उभं राहायला हे होत आहे आणि हिने उचलून दिला साधा माझा. आणि समोरच्या म्हातारी जायला ती आधी समजाव. पण कशी चुचू वागते, आधी सांगते मी पण आधी सांगते. येणार नाही. तू काय करणार, त्या भवानीला घेऊन जा आणि घेऊन मूठ भावानी मला बोलते. तिला समजा पाहताय काय, त्या भवानीला समजाव. तुला सरळ विचारते, मी पण सगळं सांगते. काल्या दगडावर वेगाय पाहताना येणार नाही म्हणजे नाही. ठरलं म्हणजे ठरलं. मावशी तुम्ही आग्रा किती घरात जा तरी मावशीचं ठरलं म्हणजे ठरलं. बाजार येणं नाही, येणार जायचं. परत विचारते, मी पण सरळ सांगते. बाजारला येणार नाही म्हणजे नाही. शेवटचं विचारते. मी पण शेवटचं सांगते ना. आज तर टाक्या येणार जायचं. चल मावशी चल बाजारात. खास मावशीच्या शेत रस्त्याने जाताना घसरला माझा पाय. रस्त्याने जाताना घसरला माझा पाय. आमच्या हळसरला कुठे दिसत नाही. कुठे गाडी पण घाटात बसली. अरे पोरी ना बाजारला येणार नाही म्हटलं ना. तुम्ही एवढं आग्रह धरताय म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे, बाजारला निघाला खरं. घेतलं काय नसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा. सांगितलं पाहिजे. हे सांगायला नको का, त्याशिवाय व्यापार होईल. अरे चंद्रा चंद्रा तू घर गेला काय घेतलं.
सांगू आता काय मी सांगू मावशी काय सांगू तू जाऊ का घरी सांग लवकर मावशी हा अरे इथे मी बनारसी साडी घेतली तू बनवायची साडी माटा घेतला लोण्याचा गोळा हा ऐका हा, ऐकते ना हो नेसले मी बनारसी साडी हा. माटा घेतला लोण्याचा गोळा हा. आणि तो विकत घेण्यासाठी लोक होती माझ्या भोवती चालेल बघा बोला कशाला बोलतेस हा सगळं बाजूला अरे तारा काय ग विक्रीला काय घेतलं सांगते सांग लवकर मोडशील 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 त्याचा किती असतेस तू तुझ्या हाडा वगैरे मोडली ना तर कोण विचारायचं सुद्धा नाही झालं का ते तुझं नाचून तिकडे काय घेतलं ते सांग मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो गळ्यात गोल नाकात शेबूड काहीतरी दिवसा देन बुक्कीट टेंगू मी जाऊ का घरी सांगा ना पुढचं परत आहे. हा मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो गळ्यात गोल नाकात रत्ने ग. मग हे तेव्हा सांगायचं पुढचं आहे. हा माझं नाव तारा तुझं नाव तारा मला तू थंडगार वारा या आता वारा बस गाडी वारा पुढचं आहे. मी माझ्या मनाची राणी तुझ्या मनाची राणी माझ्या माठात लय भारी लोणी मग बाकीच्या काय वेगळं घेतलंय तेच नाही घेतलंय काही तू तू राणी हेच नाही घेतलंय चला तर उठून सर्व बाजूला अरे सुंदरा सुंदरा विक्रीला काय घेतलं सांग लवकर. झाले का रे तुझे केळे विकून झाले हा विक्रीला काय घेतलं ते सांग सांग लवकर होय माझं लहान शृंगार केलं छान वा किती छान होय माझं लहान शृंगार केलं छान हा माझ्या माता घेतलं थंडगार ताक हा तुळशीचा पान तिरकं कशासाठी चांगला सवाशिवने म्हणून या हे काय मावशीला शिकवायला हवं का हा एवढी वर्ष व्यापार करते तुम्हाला शिकवते का कशात काय टाकायचं ते झालं नाही गे सर्व बाजूला अरे हिरा हिरा इथे काय सगळी बहिणी तुला काय झालं ओरडायला आला ऐकायला येतं मला ऐकायला होय ना अजून सांग जरा. होय ना कशी भांडण पुढे ते हा? विक्रीला काय घेतला ते सांग हा. झालं विक्रीला काय घेतलं ते सांग डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझा गजरा माझ्याकडे नजरा दिसतात ना आहेत त्या हा पुढचं सांग डोक्यात माझ्या गजरा हा. सर्वांच्या माझ्याकडे नजरा हा. बाई दिसते मला कसली सूर माझ्या माठात फक्त निरसर तू माझ्या पाठवायचं कशाला एवढी लागते झालं तुझं सर्व बाजूला अरे राधे तुझं विक्रीला काय घेतलं सांग लवकर
मुलगीला किंवा नवीन माणसाला गाणं म्हणता येतं मावशी हा? तुला काय वाटलं तुला काय वाटलं हे कोणतं पार्सलचं गाणं असू दे लग्नाचं गाणं असू दे तुला येतं हा? मला येतं बघ तिला येतं कोण पाहू भाषाच आहे हा पार्सलचं घे हा हलके हलके वर्षाचं नुसतं अंगाई गिरतात गाणेस ग परत ते जाऊ दे हा हे झालं बादशाचं लग्नाचं येतोय बोल पाहू हा. संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी लग्नाचे दिवस आठवले माझे हो आता माझ्या लग्नाचे दिवस आठवले नाही तू बोलते म्हणून तुम्ही तिला काय घेतलं ते नाही सांगितलं सांग लवकर नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा हा. मांडण्याचं दूध मावशी कसं आहे चांगला बोलायचं धरू एवढे आकडे नको सर्व बाजूला आली मोठी मला सांगायला शांत अगे पोरी ना जाऊया का बाजारला जाऊया कुठे मग ऐक ना काय ग वाटतो कोण ग कोण आहे तू हा कुणाकडे तू विचारलं पाहतो काय अरे पोरी लागली तू लाजू नको हा अरे पोरी मी मुलगी नाही त्यावेळी इतकी सुंदर दिसायची इतकी सुंदर दिसायची की सगळे माझ्याकडे टका असे पाहतच राहायचे बघ बघा या मुली म्हातारा नको अडचण होते मावशी हा? तो दिसतो सारखा पण आहे अफगाणिस्तान तू कशाला पाहते त्याच्याकडं अगं मावशी हा? अगं मेरी डोळ्याचे पडणार मग त्याचे डोळे नाहीत का अरे, साले. काय गं? तू दिसते भारी ग होय ना हो मग तर घेऊन जाऊ अरे शहाणी, तू व्यापाराला निघालीस ना? मग? हा? मग? आम्हा सारे पोरांचं विचारलं हो कुठे घेतलं अरे मेरी या म्हातारीचं काय कशात काय या मुलीला अशी सवय आहे हा अगं कोणी तू विचारतेस म्हणून सांगते काय का विक्री लागेल बघ तू काय हा. विक्री लागेल बघ तू आणि असलं बघ साधं सूत. कुठे म्हटलं म्हणजे काय कोणी माझी चार चौक इज्जत करते तिला काय वाटत नाही का काय मग झाली त्यालाच गावावर घेतला वाला उघडा काय म्हणतात फाटलंय म्हणून माझी ताटामध्ये इज्जत करताय तुम्हाला काहीच काय वाटत नाही का हो? हे काय चष्मेवाले उभे आता का नाचतात ते हो पहिले लग्नाच्या आधीचे ते संतोष मामा आहे तुला कसं काय माहिती मग त्याच्यावर गाणं पण आठवलं तुला गाणं आठवलं बोल पाहू शिवला आमचा संतोष मामा पहिले दिवस होते लग्नाच्या आधीचे काय होत झाली तुला पण आता वेळा पहिले दिवस हो ते 2 नंबरचे आत्ताचे
अगं पांढरे मामा तुला कसं माहिती का त्याचं नाव अगं तुला फिरताना बघितलंय काय हो घरी सांगितलं का हो तुम्ही फिरताना हा? अगं त्यांच्याकडून तू आला आठवलं त्याच्या नावात एवढं बोल पाहू अरे ये मामा अरे बोल ना मग तुझं काय किती अवघड आहे माहितीये कशासाठी नाचा तुमचं चला मी म्हातारी मग तुमचं नाचं नाव अशक्य होईल त्यामुळे मी हळूहळू येते तुम्ही नाचत पकडून घ्या येते हा मी हॅलो रसिक जनातून आलेला रूपाना गोरी नार देखणी जाते बाजारी कितीही गोळा लावते वेणा गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहुणी नभा शुक्राची चांदणी घरात तुला पाहुणी नभा शुक्राची चांदणी
चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हात मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हात मारली मला अरे कंजा काय म्हणतो सुदामा रेडिओ पण सांगितली कामगिरी लक्षात आहे ना देव बाप्पा इथे होऊन गेले कोणती कामगिरी सांगितले देव बाप्पांनी आपल्यावर कबूल थांबवले आपल्या कामगिरी दाखवले? हा कोणती सांगताय 16-17 108 करून जमलेला धापपट करून मुद्रीच्या बाजू झालं बघ कुठल्या बाजू चालले हो त्यांचं काय करायचं अरे त्यांना तिथे थांबवायचं आहे त्यांच्याकडे रेडिओ आपण घ्यायचं आहे ही कामगिरी चुकेल पाहिजे ही कामगिरी मी केली म्हणतो हा ही कामगिरी माझ्या जमणार नाही अरे जमणार नाही म्हणजे केलीच पाहिजे काही पाहिजे अरे तुझं नाही जमणार माझं नाही मला मग कामगिरी करणार कोण कामगिरी करणार कोण? कोण अरे ही कामगिरी करणार कोण पोलिस अरे कोण करणार होतं कोण वाकड्या बघतो कोण आहे. मग त्याला आपण जाऊया ना. ए, वाकले रे वाकले अरे असं नाही अरे वाकड्या लवकर या लवकर अरे दादा इकडे खूप मजा खूप मजा मजा आहे मालो हे दोन्ही ये लवकर ये. आलो 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 अरे करे सुदामा तो हात मारिली अरे लाग बघ बघ माझी गडबड झाली अरे सुदामा तो हात मारी बघ 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 माझी गडबड झाली हातात घेऊन रणनीती काठी हातात घेऊन रणनीती काठी आता आलो तिचा पाठी आता आलो तिचा पाठी माझी दोनाची कपी माझी दोनाची कपी
आलेले बारकुशाची सागर चव्हाण उर्फ दगड, सागर चव्हाण उर्फ दगड, मवित पाटील, दया गोताड, रोहन गोताड, प्रदीप शिवगड, दीपक पाटील यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रदीप शिवगड, दीपक पाटील, वेदांत वाजे यांच्याकडून आता जे शृंगार गीत गायलं गेलं त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रणित अनंत पाताडे, प्रणित अनंत पाताडे. मला इथं कटाला लोळवलं. तुला लोळवलं नाही, तुला इथं बोलावलंय. अरे तुम्हाला माहितीये ना माझी जीभ झोपली. पहिले काम कर, तुझ्या तांबू गायला पहिले मोठ्याकडे मागून ये. जा. बांधून या.
अरे सांग तरी कामगिरी हे बघ माहिती आहे बघ. 16 शस्त्र 108 गौरीचा मेला थाट पटकून मजुरीचा बाजार चालतात मग जाऊ दे ना. अरे जाऊ दे कसं त्यांना तिथे थांबवायचं आहे. त्यांच्याकडे भेटून आपण घ्यायचं आहे. ही कामगिरी तू केली पाहिजे. काय बोलतो हा. मी काम केली मी केली पाहिजे. म्हणजे ते दौललीला मी अडवायचं. तू अडवायचं आहे. अरे तुम्ही येले की तुले काय ना अरे त्या दौललीला मी अडवायचं. मग अरे त्या दौलली मला कुठला काय बोलती सर मी चालू का? नाही नाही मला काय माहिती. ए, आता गौरींनी येणार बघ. येतील हा अरे अरे मजुरीच्या काढून येतात बघ. दाखव ना. बघ, त्याची ओळख त्याची ओळख. हा मी भाषतनु बोलदार केला जगात शृंगार मी भाषतनु बोलदार केला जगात शृंगार भटवरते वाऱ्यावरा भटवरते मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार
पांढरे माठ फुटू अरे बघल्या त्या गवळीने पांढरे माठ फुटू कशा माहितीये अरे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या अरे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या मग अरे त्यांना जाऊन अडवायचं आहे तिकडे भेटून आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे हा मग तिला जाऊन अडव हा ती वजनशीर आहे काय झालं तुला अरे अरे उपसंब्या बुजगावण्या तू आहेस तरी कोण तुला बोलली काय करशील रे तू माठ होणार तो माठ होणार अरे बोलला माठ होणार आलाय याला मात्राचा प्रभाव आहे तर इंजेक्शन देऊन येतात तू लगेच हा तेच अरे तू चालताना लागत मला हिंदी तर पुरी दिला तू याला की तुला पहिले जरा आतमध्ये गेला तर मला कसं काय तुला झाला अरे तुला माहिती आहे काय झालं अरे तुला माहिती आहे अरे काय झालं पण काय माहिती अरे ती अवती मला उद्गावणं म्हणाली काय उद्गावणं उद्गावनं बोलली मग? अरे उद्गाव नाव हे चांगलं ठेवलं काय उद्गाव? मग याच्यामध्ये विचार करून उद्गाव नाव काय अरे कोण हा उद्गावणं कोण नाही मग? अरे मध्ये एकटाच जाणं मी म्हणजे एकटाच? अरे वा. मग? आता तिला काय झालं आलं तिला बरोबर जा. हा, हा. काय झालं तुला तुला इथं बसावंच लागल अले त्याच्या आधी काहीतरी हा, मग? विचार अले आवते तू आली कुठून आणि जाणार कुठून अरे येड्या आणायला कुठून येतो आणि जाणार म्हाताऱ्या बाजारी अले हे उद्या मी इकली आवती म्हणाली ते आली गोकुलातून आणि जाणार मथुरेला मजुरीचा रस्ता कधी पण जायचा असं सांगू हा हे आवते काय झालं मथुरेचा रस्ता बलबुलीत खाय आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊ पहिले रस्ते बलबुलीत खाय तुम्ही आज तरी कोण आम्ही अरे तुम्हीच आम्ही कितने देवांची तवंगडी तवंगडी होय आपल्या जवळ जायचं वगैरे काय आहे का ओले आवती कांदा मागते कांदा नव्हे कायदा कायदा तू तोंडच नाला बघतो आहे कोणता हुकुम देवाचा हा कायदा पेन्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेन्या सुदामाचा
कायदा कायदा होय बसला मग आमच्या कायद्यानुसार आणि देव बाप्पाच्या हुकमानुसार तुला इथं बसावंच लागल. अगं पहिलं यायच्या गाजवले नव्हे तर तुम्ही चांगल्या आठवण बसून घ्या. कसं का बसना तुझ्या बाप्पाचं काय? बघ सगळे गवळी बसून ये आणि जातो पुढे. हा हा धावा धावा तुम्ही धावा वाटतं तू बसले काय गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला कुंडलिकवरदे. हरी विठ्ठल पार पडले दिसत नाही त्यात गवळणी आपल्या मार्गाने चालतच आहे. मी श्रीशरण पाहतो गवळणी तुम्ही आलेला तिकडून जाणार कोणीकडे? आम्ही गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारावर. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. तो कोणी केला? मी केला. आपल्याला म्हणतात तरी भगवान श्रीकृष्ण त्याला काही जन्मला सांगितलं. राधे ऐक तर माझे जन्म ऐकून घे ग राधे सांगितलं मी जन्म पुन्हा ऐकून घे ग राधे सांगितलं मी जन्म
नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडीवाणी लाजणी बावरी नाव खोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधमी बावरी नाव कोरिले
सुद्धा म्हणून सांगितले कामगिरी तर पूर्ण झाली आता जाता त्या कौस मावळले कंसाच्या दगडे कंसाच्या राजकीय केस करून देव थर 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 लगाम कर देवी गाव वाजता झालेला कोण कोणी कोणा नंदला काढला कृष्णा या त्यात म्हणत असाल कोकणात जाऊन काय संस्कृत काय संस्कृत तरी काढतात संपलत कृष्ण मामाच्या नद्यातला लाट लोटली पाहिजे हा माझ्या सणावर वेगळं राखून मारली त्यात मला लाज वाटते काय तुझी सापडणार तुझाही बरा वाटत पैसे कृष्ण कुणाचं मरण तेच पाहूया